वैष्णवांचे जय जयकार घ्यायचे तसे. आज जो जय जयकार चालतोय ना बाबा, या जय जयकाराला काय म्हणाल? हा वैष्णवांचा जय जयकार आहे. हा कोणाच्याही नशिबी नाही, हा कोणाच्याही प्रारब्धात नाही. काही काही लोक आवाज ऐकल्यानंतरही कीर्तनालयात नाही, हे त्यांचं दुर्भाग्य आहे. काही येत नाही, काहींना आवडत नाही. पण तुम्हाला सांगू का, आपण संसारातली अशी अडचणातली माणसं आहेत. काही लोकांना मातृदोष आहे, काही लोकांना पितृदोष आहे. काही लोक नारायण नागबल्ली करायला नाशिकला जाऊ शकत नाही, काशीला जाऊ शकत नाही. मग ज्या दिवशी आपल्या घरातल्या ह्या ज्या काही पिढा चालतात ना, नाका तोंडाशी आलेला घास असतो, महाराज असं का होतं बा? बरेचशी माणसं बेसावधपणे प्रश्न विचारतात, महाराज एवढं कष्ट करावं पण हाताबाळगाशी काहीच राहत नाही. मी कामाला जातो, पत्नी कामाला जाते, सर्व घरबार कष्टानं उभं राहतं, पण हाती काही शिल्लक राहत नाही. प्रत्येकाच्या घरातली पीडा आहे नाही, कधी सावध झालो आपण. पण एक लक्षात ठेवा, ज्यांच्या देव्हाऱ्यात पांडुरंगाची मूर्ती आहे ना, ज्यांच्या घरात ज्ञानोबा तुकोबांचं भजन आहे ना, आणि ज्या घरातल्या लोकांमध्ये एकामेकाबद्दल आदरयुक्त प्रेम आहे ना, भलेच थोडी अडचण असेल पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान जिवंत असेल. पण काही काही लोकांच्या घरी पैसा खूप असतो पण चेहऱ्यावर तेजी नसते, चेहरा प्रसन्न नाही. काही काही श्रीमंत माणसांना विचारा, काय आबा काय चालणं, ते एकच सांगतात, काय करू गो, तोंड जाकाल जावं पाय उघडा पडतस, पाय जाकाल जावं तोंड उघडं पडत. असाच मर्ज आहे. संसारात काही समजलंच नाही ना. पण ज्या माणसाने कष्ट करून संसार उभा केलाय ना, त्या बाईंना विचारा, ताईंना विचारा, ते एकच सांगतात, देख बा संसार म्हणू आणि उगं पटो. एक दिन नवऱ्यानं मन धरणं पडी, एक रोज पोऱ्यानं मन धरणं पडी, एक रोज ऊन मन धरणं पडी. हाय चालू शे, नातू शेत घरमा, हाय सर्व चालणारच शे. पण बरेच अनुभवी आणि सावध बाया माणसं एकच सांगतात, काही का होईना भो, आपला पोऱ्या संध्याकाळी 2 टाइम आपला जेवण करताना बटना आपला माणूस आपल्या डोळ्याभरी दिसना. बऱ्याच बाया एकच सांगतात, हाय आपला जीवनी पंढरपूर. काय करणे कोण सोनं नाणं, काय करणे आपल्याला कोणा सोना नामं. आपला माणूसले आपण आपला देरी थाटी करी दे रनोत, आपला माणूस आपला ऐकी राहणं, आपला पोऱ्या ताब्यामाय. हे लक्षात ठेवा, ज्यांच्या घरी हे सुख नांदतंय ना, ते आज कलियुगात अतिशय श्रीमंत आणि सुखी आहेत. पण ज्यांच्या घरी असा दुःखाचा वारा आहे, सासून तोंडकत, ऊन तोंडकत, घरमा बापू नका पोऱ्या बाहेर जाई राहना, बापू नका पोऱ्या घरमा बोली नाही राहना, अशी उभी आग लाग जायले. पैसा ना पोता भरेल होतीन पण मुसळासवर तेजी नाही ना. काय नांदेल, काय वैभव राहील तिथं, काय सुखी आणि समाधानी राहू. पण आज माझ्या ताईंनो, तुम्ही अण्णानगर मध्ये हा जो हट्टास केलाय ना, मी तुम्हाला हात जोडून एक जाताना एक सांगून जाईल, लक्षात ठेवा, तुम्ही सहज नाही आलेत महाराष्ट्राची माती सोडून, खानदेश प्रांत सोडून. आपला निसर्ग कोपला, कोणाकडे जमिनी असतील, कोणाकडे जमिनी नसतील. आपल्या हाताशी पैसा नसेल, आपल्याला कुटुंब मोठं करायचंय, कुटुंब वाढवायचंय म्हणून आपण इथपर्यंत आलो. आणि इथपर्यंत येत असताना संघर्ष ज्या ज्या माणसांनी केला ना, त्यांना विचारा. आज काही ज्या जुन्या बाया, हे जुने माणसं आहेत ना, यांना विचारा की बोझ घेऊन आल्यानंतर काही काही लोक पैसे जास्त लागायचे ना ताई, पॅसेंजरवर आलेले आहेत. काही काही लोकांना 1-1 रुपया साठवायचा होता ना, पॅसेंजरचा प्रवास 60 रुपये, 70 रुपये, 80 रुपये, 30 रुपये भाडं लागायचं. पण अनेक अनेक ठिकाणी अशा संसारातल्या घटिका आहेत. पण जाताना एक मुद्दा घरी घेऊन जा. आमची वेळ 11ची केव्हा संपली काय. फक्त आता जे मुद्दा सांगून दिला मी तुम्हाला, आतापर्यंत हसवलं, आतापर्यंत अध्यात्म तत्वाने तुम्हाला अभंगावरती आलो. आता तुमच्या घराघरातलं तत्व मांडून मी इथून निघून जाईल. ज्या घरामध्ये बेसावधपणे वागणं सोसाट वारा चालू आहे, तिथल्या 35ल्या आतल्या सुनांनी आणि मुलांनी कानाचे पडदे खोलून कीर्तन ऐका. माझं बोलण्याचा राग येईल तुम्हाला,
पण ज्या बाया दिवसाला 2-2दा महादेवावरती पाणी टाकतायत तिन्ही ऐका. आणि जिंचा नवरा सकाळी 8ला जातो संध्याकाळी 8ला घरी येतो, जो दिवसभर तिकडे बाशी खातोय का ताजं खातोय, त्या बायांनी त्या माणसांनी ऐका. संसार करणं म्हणजे गाफीलपणाचं लक्षण नाहीये. संसार टिकवणं सोपं नाहीये. संसारात 2 पैसा शिल्लक राहिला तर गावाकडेही मान आणि इथंही मान. एखादा घ्या ना डोळ्यासमोर, असं घ्या, कोणाला अडचण असली ना, कोणी एखादा आपल्या घरी जर पुन्हा पुन्हा वस्तू मागायला आला ना, आपल्या नजरेतनं तो उतरून जातो, त्याची किंमत नाही राहत. मग का कष्ट करावं लागतंय आपल्याला रात्रंदिवस? का संसार उभा करावा लागतोय? प्रत्येक टाइम एक लक्षात ठेवा, ज्या ज्या घरात आता सासू नावाचं विद्यापीठ तुमच्या भोपाळमध्ये जिवंत आहे ना, तिथल्या प्रत्येक सुनांनी आणि मुलांनी ऐका, जोपर्यंत हे म्हातारे माणसं गावातनं डोक्यावर कंट्रोलचं धान्य आणत होते ना, तोपर्यंत तुमचा पैसा इथं जमा होत होता. या अर्ध तिकीटवर कंडक्टरशी झगडणं होती. कंडक्टरने 4-4 सावा ते वज उतरावं वय, तरी तुम्हाला बापनी ते वज खांदावर आणवी, डोकावर आणवी. तुम्हाला बापनी रिक्षा काही निवाव, तरी तुम्हाला घर लगून ते वज आणवी. पण माझ्या ताईंनो आणि दादांनो, आज त्या बापवरी वज धरावत निवाव, ती मायवरी घर झाडावत निवाव, तथा मायवरी राहवत नाही, बापवरी राहवत नाही. आपला पोऱ्या निर्वेशनीशी, आपला पोऱ्या चांगलाशी हो चांगली आहे. तुमच्या जीवावर ते तिकडचा प्रांत सोडून इकडे जे आलेत ना, फक्त आता म्हातारपणी त्यांना कोपऱ्यात रडण्याची संधी आणू नका. पुन्हा पुन्हा त्यासले हवं नावं कावं या शब्दांनी झुलवू नका. ज्या सासूला तुम्ही घरामध्ये 2-2, 4-4दा टोमणे मारतात ना, 35ल्या हातल्या सुना, ज्या बाईबद्दल तुम्ही सदैव तुमच्या नवऱ्याच्या मागे कटकट करतात, तुमची आई बोलते, तुमची आई सदैव कटकट करते, तुमचे पप्पा बोलतात, ताई मी रोज कीर्तन करतोय, मी फार मोठ्या कुटुंबातला माणूस आहे, माझी आजही माझ्या घराण्याची 300 एकर जमीन आमच्या कुटुंबाची आहे. जमीन खूप आहे हो, पण जमिनीत राहणारे माणसं चालली गेली. पैसा आहे, काय करू आम्ही त्या पैशाला? दिग्गज तालुका गाजवणारी माणसं माझ्या कुटुंबात होती. कोणी व्यसनाने गेलं, कोणी आजाराने गेलं. आम्हाला विचारा, माणसात घरातली माणसं गेल्यानंतर काय त्रास भोगावा लागतो. सोन्याची थाटीच नाही माझ्या घरात, इतकी रिद्धी सिद्धी, पण माणसं गेली का काहीच कामाचं राहत नाही. मी प्रत्येक घरातल्या सुनबाईला हात जोडून सांगतो, बाई, ज्या सासूच्या बद्दल तू आज कामाचा हेवा छोट्याशा घरात करते ना, त्या बाईनं तुझ्या नवऱ्यासाठी आयुष्य वेचलंय ग. तिने उडदाचे पापड खाल्ले नाहीत ना, मेथीचे लाडू खाल्ले नाहीत. अगं तिनं लोणचं जरी केलं ना, तर तुम्हा सुनांना आणि पोरींना तुम्हाला इकडे पाठवलं. तिकडे ती मोलमजुरी करायची, दादरी कापायची हो, जिवाऱ्या कापायची. इकडे तुम्ही जे आज घरं घेतायत ना, इकडे जे काय तुम्ही संसार फुलवतायत ना, याच्या मागे तुमचं कष्ट आहेच ना. मी कुठं म्हणेल तुमचं कष्ट नाहीये, पण तुमच्या कष्टाच्या मागे पहाडासारखा आधार तुमच्या सासू सासऱ्यांचा आहे. ते विसरून नाही चालायचं. आणि जी सून म्हणत असेल आम्ही आमना जीवर कमावं, आम्ही आमना जीवर कमावं, तुम्ही तुमना जीवर काहीच कमावं नाही. एक तर त्यांना इकी सण उन्हावशात, एक तर त्यांना बाप जाताना हातना पैसा लईना वशात. तवय तुम्ही आता चौकणभर घर लिहिणं, आता फार मोठी घर घ्यायची आपली अवकात नाही मागायच्या कालखंडात. पण ज्या वेळेस घरामध्ये वाद निर्माण होतो ना ताई, तुम्ही वाद करून 10 मिनिटात सासू सुना रिकाम्या होऊन जातात. पण सकाळी 8 वाजता जो पोरगा घरून डबा बांधून निघतो ना, त्याच्या हृदयाला विचारा की तो तुमच्यासाठी काय तरसतो. त्याला विचारा. प्रत्येक पुरीने आपल्या माणसाच्या नजरेत नजर कीर्तन झाल्यानंतर घरी जा, आज एकादशी आहे. खरा उपवासाचं पारणं सोडायचं असेल ना, भाकर खाऊन नाही सुटत, चांगल्या विचारांनी पारणं सोडा.
कधीतरी आपल्या नवऱ्याच्या नजरेत नजर टाका आणि त्याच्या अशा छातीवर हात ठेवा. ज्या सौभाग्यवती बाया आहेत ना, त्यांना आवर्जून सावध होऊन इशारा आहे माझा. घरी जा. तुमचं घर छोटं राहू द्या मोठं राहू द्या, तो तुमचा राजवाडा आहे, तुमचा महाल आहे, तुमचा तो ताजमहाल आहे, तुमचा तो रायगड आहे. पण घरी गेल्यानंतर तुम्ही तुमच्या नवऱ्याला असं समोर उभं करा, खुर्चीवर बसवा, उभं करा. पती आणि पत्नीचं प्रेम आधाराचं असतं. पती आणि पत्नीचं प्रेम निर्भयाचं असतं. पती आणि पत्नीच्या प्रेमाचा कागदाने लिखावा होत नाही हो. तुमच्या घरच्या माणसाच्या छातीवरती हात ठेवा. ज्या छातीवरनं त्याची धडकन चालते ना, तिथं हात ठेवा. एकादशीचा व्रत पूर्ण करायचा आहे ना तुम्हाला, त्याच्या छातीवरती हात ठेवून त्याच्या नजरेत नजर टाकून एवढं सांगा, अहो मी न मागता सर्व वस्तू देतात तुम्ही मला. माझं सिंदूर पासनं तर पायाच्या नखाच्या नखपालीसपर्यंत एक एक वस्तू मी हट्ट करावी आणि तुम्ही आणावं. कधी आईचा त्रास, कधी माझा त्रास, कधी मुलांचं शिक्षण, घरातली एवढी महागाई. अहो मला खरं सांगा ना, तुम्हाला माझ्याबद्दल राग नाही येत का? का तुम्हाला आईबद्दल माझ्याबद्दल असं संताप नाही वाटत का? माझ्या ताईंनो, मलाही आई आहे, मलाही धर्मपत्नी आहे. मी रात्रंदिवस परिवार पोचण्यासाठी धावपळ करतोय ना. तुमचा माणूस, तुमचा पतिराज तुम्हाला एवढंच सांगेल, अगं मला मंदिरातली रुखमाई नको, पण माझी माय घरात जिवंत पाहिजे. अगं कृष्णाला असेल ग रुखमाई असेल, अगं कृष्णाला खूप वैभव असेल. अगं मी नाही कृष्ण, पण माझी माय जशी मला रुखमाई म्हणून प्रिय आहे ना, तशी तू सदैव राधे म्हणून माझ्यासाठी प्रिय आहे. माझ्या ताईंनो, कधी विचार केला का तुम्ही? सकाळी 8 वाजता माणसाला डबा बांधून दिला की तो सायकलवर जाईल, मोटरसायकलवर जाईल, पायी जाईल, रिक्षावर जाईल. कोणाला 8 तासाची ड्युटी, 10 तासाची ड्युटी. तुम्हाला भूक लागली ना, तर तुम्ही तव्यावरती काहीतरी गरम करून खाल. तुम्हाला भूक लागली ना ताई, तुम्ही मुलांसोबत काहीतरी खाल. पण सर्व बायांनी इकडे लक्ष द्या. तुम्ही नवऱ्याला जो डबा बांधून देतात ना सकाळी, त्याला विचारा ड्युटीवर तो डबा गरम असतो का गार झालेला असतो. आम्ही रात्रंपहाट कुटुंब पोचण्यासाठी धावपळ करतोय. आम्ही गाडीवर प्रवास करताना आम्हालाही फोन करतात पोरं, पप्पा आज तुम्ही घरी राहायला पाहिलं होतं, जायला नको पाहिजे होतं. पण संसारातल्या एक एक अडचणी इतक्या गंभीर राहतात ना, ज्यानं संसार मोठा करण्यासाठी, संसार चालवण्यासाठी हट्टास केलाय ना, त्याला विचारा. जेव्हा तुमचा माणूस डब्यातली भाजी गार खातो, पोळी गार खातो ना, मी अनेक सुरत मधल्या, अंकलेश्वर मधल्या, भोपाल मधल्या, इटारसी मधल्या, जाशी मधल्या अनेक पोरांना विचारतो, का रे का खातात रे तुम्ही? तेव्हा प्रत्येक घरातला कर्तबगार पोरगा सांगतो, महाराज माझी पत्नी माझ्यासाठी सकाळी उठून डबा करते ना, हे तिचं प्रेम आहे. तिच्या प्रेमात गार आणि गरम पाहावं लागत नाही, तिचं प्रेम पाहावं लागतं. केवढं प्रेम आहे बायानो तुमच्या नवऱ्याचं तुमच्यावर. तुम्हाला सांगू का, प्रत्येक ताईनं डोळे लावून 1 मिनिट तुम्ही आठवा की तुम्ही आजारी पडलात का, तुमचा घरचा माणूस तुम्हाला डॉक्टरांकडे ज्यावेळेस घेऊन जातो ना, त्यावेळेस तो डॉक्टरांना एक सांगतो, दादा आमचं सर्व घरभार आजारी पडलं ना चालेल, पण ही आजारी पडायला नको. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही भाकरी टाकतात म्हणून आजारी पडू नको का? तुम्ही कपडे धुतात म्हणून का? तुम्हाला सांगू का, बाहेर पैसे कमवायला गेलेला माणूस कमी कमवतोय का जास्त कमवतोय, कष्ट करतोय का नाही करतो ते जाऊ द्या, पण घरी आल्यानंतर जर तुमचा चेहरा त्याने आनंदाने पाहिला ना, त्याचा दिवस आनंदात जातो, खूप गोड जातो. पण तुम्ही
सुना काय करतात थोड्या थोड्या गोष्टींवरनं. तुमची आई असं बोलते, तुमचे पप्पा तसं बोलतात, आपल्याला नाही राहायचं, त्यांना इथं ठेवू, आपण बाहेर राहू. अगं माझ्या ताईंनो, त्याच्या बापाने त्याच्या आईनं त्याच्यासाठी खूप कष्ट केलंय ग. नका म्हातारपणी त्यांचा बदला घेऊ. आता नका जाडं मोठं बोलू. आजही तुमचा सासरा जर गल्लीतनं चौकातनं कुठं निघाला तर दुसऱ्याच्या सुना त्याला पाहून पदर घेतात आणि घरची सून सांगते या म्हाताऱ्यामुळे आम्हाला परवडत नाही. अरे घरातल्या पांडुरंगावर विश्वास बसला नाही तुमचा, मग चंद्रभागेच्या विठ्ठलावर कधी बसणार आहे तुमचा विश्वास? जिवंत विठ्ठल कळला नाही तुम्हाला. पण इथं बसणाऱ्या सर्व ताईंनो, आयुष्याचा आनंद कोपर्यंत सांगू तुम्हाला, जोपर्यंत तुम्ही आरशासमोर उभं राहून कुंकू लावतायत ना तोपर्यंत आनंद आहे तुम्हाला. हे सर्व वयस्कर माणसांना सांगू का दादा जाता जाता, नातव मुलं सुना हे सर्व पसारा बाजूला ठेवा, पण पांडुरंगाच्या मूर्तीकडे पाहून त्या पांडुरंगाला विचारा, तुझी रुक्माई तुझ्या बाजूला का उभी नाहीये रे? ती का तुझ्या अंतरावर उभी आहे? पांडुरंग सुद्धा एक सांगेल, अरे ती मला मनवायला आली होती, मी तिच्यावर रुसून आलो होतो. पंढरपूरला जो पांडुरंग आलाय ना, तो गोकुळातनं मथुरेतनं वृंदावनातनं तिकडं आलाय, आणि त्याच्या अंतरावर जी रुक्माई उभी आहे ना, ती त्याला मनवायला आलेली आहे. घरात वाद उद्या विवाद उद्या माझ्या ताईंनो, ज्या बाईला घर चालवायचं ना तिने 2 पावलं मागे सरायचं. तो बाहेरचा व्याप डोक्यात ठेवतो, 2 पैसे देणं, पोरांचं शिक्षण, गाडी रे, रिक्षा भाडं रे, लाईट बिल रे, एवढा सर्व व्याप तो वाहतो. तरी तुम्ही सांगतात जसं भाषिक सुटलं तसं या माणसाकडनं शांतता नाही. मला माझा पप्पा नाही म्हणायचा, पण माझा मामाजी एक पुन्हा पुन्हा या गावाचं स्थळ आणायचं. माझं नशीब कुठलं, बरोबरीच्या बाया तेव्हा जातात, शॉपिंग करतात. अगं ताई, त्यालाही वाटतं ग तुला त्यानं सोन्यात मढावं, सोन्यात ठेवावं, चांगली साडी घ्यावी. पण तुला खरं सांगू का, जगाच्या बाजारात सर्व सोंग करता येतं, पण पैशाचं सोंग नाही करता येत ताई, नाही करता येत. नका हिनवू का कधी. पण इथं जाता जाता सर्व वयस्कर ताईंना, सौभाग्यवती ताईंना एक सांगू का, जीवनाचा आनंद तोपर्यंत जे की जोपर्यंत तुम्ही आरशासमोर उभं राहून कुंकू लावतायत. ज्या दिवशी तुमची कुंकू लावायची सत्ता घरातनं गेली ना, नाही तुमच्या सुना ऐकायचं तुमचं, नाही तुमचे मुलं ऐकायचे तुमचं. कमवलेल्या इस्टेटीवर तुम्ही चोर होऊन जाल. दिवसभर सुनांपुढे काम करावे लागतील, राबावं लागेल, नातवंड सांभाळावे लागतील, तरी तुम्हाला संध्याकाळी कोणी बरं नाही म्हणणार, नाही कोणी बरं म्हणणार. मी 10-12 दिवसापूर्वी आपल्या परिसरात नरढाण्याला वड्डर समाजाच्या घरी कीर्तनाला गेलो होतो. मोठा पोरगा PSI आहे, 2 नंबरचा पोरगा तलाठी आहे, एक पोरगा घरी शेती करतो. 80-85 वर्षाची आजी 1.5 लाखाच्या खुर्चीवर बसलेली होती. वड्डार जातीतल्या लोकांच्या घरी गेलो होतो युट्यूबच्या माध्यमातून. हे का सांगतो, उपवास धरण्यापेक्षा चांगल्या विचारांचा उपवास केला की घरात शांतता नांदते. मग ही एकादशी तुम्हाला लागू पडेल बुवा. 3 टाइम साबुदाणा खातात आणि सासू सासरा ते झाडं मोठं बोलून कधी जाईल ती एकादशी? काय काय कराल तुम्ही? मी त्या वड्डर जातीच्या आजीकडे कीर्तनाला गेलो ना, 1.5 लाखाची खुर्ची असेल त्या आजीला, 1.5 लाखाच्या खुर्चीवर पितळाच्या देवासारखी बसली असेल. समजदार बायांनी समजूतदारपणा ऐकून घ्या. आम्ही अशा 1000 विद्वान बाया आणि अशा श्रीमंत बायांमध्ये कीर्तन करून आलोय, पण ज्यांना बुद्धीचं कौशल्य असतं ना ते फक्त ऐकण्यास स्थिर असतात. सुग्रीन तिला नाही म्हणत की सर्व पदार्थ असताना चांगला स्वयंपाक करते. सुग्रीन तिला म्हणतात की नवऱ्याने आणलेल्या आपत्तीमध्ये सुद्धा, घरातल्या संसारातल्या आपत्तीत सुद्धा, घरात तेलमीठ नसताना नवऱ्याच्या चेहऱ्यावर हसवतेला येताना तिला सुग्रीन म्हणतात. पतिव्रता तिला नाही म्हणतात की ती फक्त नवऱ्याच्या कपडे धुते. पतिव्रता तिला म्हणतात की जी सासू सासऱ्यांनाही वागते, दीर जिटांनाही समजून घेते, नंदा भावजायांनाही समजून घेते आणि 4 चौघात नवऱ्याची मान उंच ठेवते ना, तिला धर्मपत्नी म्हणतात.
कधी कधीपर्यंत कळेल तुम्हाला? त्या वड्डर जातीच्या आजींकडे मोठा पोरगा PSI, एक तलाठी, एक घरी शेती करतो. युट्यूबच्या माध्यमातून जास्त दिवसाचं नाही सांगत, जास्तीत जास्त 15 दिवस झाले असतील. युट्यूबला कार्यक्रम आहे माझा. मी कीर्तनाला गेलो. एवढ्या मोठ्या अधिकारी माणसं, एवढ्या मोठ्या बंगल्यात राहणारे माणसं, 25-25, 30-30 लाखाच्या गाड्या त्यांच्या घरासमोर होत्या. कीर्तन झालं. त्यांची माय अशी 1.5 लाखाच्या खुर्चीवर होती ना. त्यांनी मला एकच सांगितलं, 3 मुलांनी, की बाबा कीर्तन खूप छान झालं, पण तुमची विदाई आहे ना आमच्या आईच्या हाताने द्यायची, आईच्या खुर्चीपर्यंत चालतात. मीच मोठ्या कुटुंबातला आहे. मी त्या आजीजवळ गेलो. मी त्या आजींचा नमस्कार केला. त्या आजीनं माझ्या डोक्यावर हात फिरवला आणि त्या आजीच्या खुर्चीवर बसताना त्या आजी त्या नवऱ्याच्या पोस्टरकडे पाहून मला सांगायची, महाराज तुम्ही या माणसाचं कीर्तन करायला आलेत ना, तुम्ही लई गोड कीर्तन केलो, पत्नीचा विरह सांगितला, पतीचा विरह सांगितला, पण खरं सांगू का महाराज, आज माझ्या 3 मुलांचे 80-80 लाख रुपयाचे बंगले आहेत. मी ज्या माणसासोबत संसार केला ना, आमची जात वड्डरची जात आहे. आमच्या घरात अन्न शिजायचं नाही, आम्ही याच्या त्याच्या घरून मागून खाणारी माणसं. माझी सासू, मला 4 मुलं, 1 मुलगी, 3 मुलं, भीक मागायची, आम्ही डुकरं पकडणारी लोक. हा माणूस जो फोटो मध्ये आहे, तुम्ही ज्याच्याबद्दल कीर्तन करायला आलेत ना, इतका जहालवादी माणूस होता, इतका संतापजनक माणूस होता, इतका रागट माणूस होता. एक दिवसही गोड बोलायचा नाही, शिवी एक दिवसही चांगला नाही. एक शब्दाला 10-10 शिव्या, आडव्या दिडव्या द्यायचा, इतका जहालवादी माणूस. महाराज तुम्ही पतीचा विरह सांगत होतात ना, मला माझा नवरा आठवत होता. आम्ही हागणकडीमध्ये, गटारीमध्ये डुकर पकडायला जायचो, झाडं लावलेलं राहायचं. जर कदाचित माझ्या बाजूने डुक्कर निघून गेलं, पडून गेलं, तर हा माणूस मला काटेरी काठीने मला त्याच हागणकडीत आणि गटारीत झोडत होता. ना माझी सासू पुढे यायची, ना माझे मुलं बिलगायचे, तर हा मुलांना सुद्धा झोडायचा. इतका खतरनाक माणूस. आम्ही मागून भाकरी खायचो, संसार वाढवला, पोरं शिकवली. आज 80-80 लाख रुपयाचे माझ्या मुलांचे बंगले आहेत. मी प्रत्येक बंगल्याच्या कोपऱ्यात फिरते, पण मला हा शिव्या देणारा माणूस नाही भेटत. मला हा शिव्या देणारा माणसाचा चेहराही नाही दिसत. आम्ही दुसऱ्याच्या घरचं बाशी खिचडी खाणारे, आज आमच्या घरात 400 रुपये किलोचा तांदूळ शिजतो महाराज, पण माझा हा माणूस डोळ्याला नाही दिसत. मला शिव्या द्यायचा, आमचा वाद व्हायचा, पण मी नाही जेवलो का माझ्या खांद्यावर हात ठेवून एकच सांगायचा, जिले ना मन शिवायतून कोण जेवण म्हणी. मी कितलं बी बोलसू तर मन मी तुले जेवाडसूच. महाराज पदार्थ खूप झाले असतील, पण पदार्थ खाऊ घालणारा हा माणूस डोळ्याला दिसत नाही. माझ्या दादांनो, माझ्या ताईंनो, एकामेकाला सांभाळा, जतन करा. कुंकू लावायची सत्ता आहे ना, तोपर्यंत हा आनंद घ्या. आणि हे जर आजच्या कीर्तनात समजलं तर पडो निया गेली झोप, होते पाप आडते, पाप पडून जाईल, झोप उडून जाईल. आणि हे कीर्तन ऐकताना आता हृदय जसं निर्मळ झालं ना, या निर्मळ हृदयात पांडुरंगाजवळ भीक मागा, की हे चिदान देगा देवा, तुझा विसर न व्हावा आणि हे त्याचा विसर न पडावा. म्हणून शेवटची तत्वाची तत्व जे तुकोबाराय सांगतात त्या अभंगाच्या तया ठाया तुका म्हणे, तया ठाया तुका म्हणे, ठाया तुका म्हणे, तया ठाया बोला छाया कृपेची, ओला
जय जयकारा तुम्हारा तो सुर बने हमारा सुर की नदियाँ हर दिशा से बहते सागर में बादलों का रूप लेके बरसे हल्के हल्के मीने सुर मेला तुम्हारा मीने सुर मेला तुम्हारा तो सुर बने हमारा गरजत से जय जयकार भज मन राम चरण सुखदा भज मन राम भज मन राम जय जयकार गरजत से गरजत से गरजत से झाले बदनाम देवा तुझा चित्त संसार लागत नाही चित्त संसार लागत नाही चित्त संसार लागत नाही जय जयकार गरजत से गरजत से
निघून जाऊ नका. हरी जय जय बोला हरी जय 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 हो हरी जय जय हे हरी जय जय विठोबा विठोबा आवाज द्या. दादा गेन दे गेन वाढव. हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हो हरी जय जय 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 हरी जय हरी विठोबा रखुमाई हरी जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई हरी रखुमाई आ बोलिले ले कुरे रे देवा कोडे उत्तरे करा क्षमा